विसरून जावे, पुढे पुढे चालावे. या नियमाचं पालन मात्र आतापर्यंत सर्व संघांनी केलंय. स्पर्धेचा बघता बघता 8वा दिवस उजाडलाय आणि आजच्या प्रवासातील शेवटच्या सामन्याची तयारी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तयारी झालेली आहे, आक्रमण केलं जातंय. प्रथम फलंदाजी करीत असताना आपण या ठिकाणी बघू शकता आघाडीची जोडी मात्र आलेली आहे. महेश कदम आणि पुष्पक. थोडासा बदल केलाय फलंदाजीच्या क्रमामध्ये, तर गोलंदाजीमध्ये देखील थोडासा बदल आपण बघू शकता. शाहिद पठाण लोअर फुलटच चेंडू होता, त्या ठिकाणी महेश थोडासा अंदाज घेत आहे चेंडूचा, कारण तितक्या तत्परतेने हा फटका खेळला गेला नाही. आणि सुका कोळी यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय चेंडूला गोलंदाजापर्यंत पाठवलं गेलंय. पहिली धाव या ठिकाणी पूर्ण झाली तर पुष्पक गिरमे स्ट्राईकवर येत आहेत. पुष्पक गिरमे पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना जर बघितलं तर बीट झालेले, गोलंदाजाने त्यांना चकवलंय, सरप्राईज केलंय. आणि शाहिद पठाण यांच्याकडे मोठा अनुभव आहे बघा, चांगले गोलंदाज आहे. त्यांच्या विरोधामध्ये पुष्पक लहान आहेत. चला, पंचांची आता समांतर झाली. या सामन्यातील पहिला वाईड कॉल अंपायरचा. 1 धाव मिळते, धावफलक 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावर आहे. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सम्राट सीसी संघाला आजचा दिवस थोडासा खराब राहिला. आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र असतील, धाव मिळणार नाही त्या ठिकाणी. विजय राऊत सर एष्टी रक्षण करतायत. बघूया, लॉंगॉनकडे पुन्हा एकदा फटका खेळाय. सुका कोळी आपण बघतोय पुन्हा एकदा कार्यरत झालेले. चेंडू गोलंदाजापर्यंत परत पाठवला गेला. एक चावी सापडलेली 2 व्हीलरची, ज्यांची असेल ओळख पटवून घेऊन जायची. लॉफ्ट केलाय चेंडू आणि त्या ठिकाणी मला वाटतं प्रयत्न झेल घेण्याचे झाले नाही. प्रयत्न चेंडू रोखण्याचे जास्त त्या ठिकाणी बघायला मिळाले. आणि त्यानंतर एक चांगल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सम्राट सीसी धावा बनवतोय, 4 धावा. लिडिंग एज घेतला गेलाय. चेंडू पूर्णतः बॅटीवर मात्र आला नाही. महेश एक सिंगल पूर्ण करतील. प्रयोगातून विज्ञान. प्रयोग केले गेले दोन्ही संघांमध्ये, अनेक प्रयोग आपल्याला बघायला मिळत आहेत. याही वेळेस एष्टी रक्षकाला मात्र बघा नशीब, आज सम्राट संघाचं नशीब जोरात नाहीये. आजचा दिवस खराब आहे बघा. डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा सुका कोळी यांच्या दिशेनं फटका खेळला गेलाय. आणि तुम्ही आयकॉन खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बघा, साधारण खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बघा, थोडासा फरक तुम्हाला बघायला मिळेल. तर हे परफेक्शन तुम्हाला आणायचंय, क्रिकेटला पुढे न्यायचंय. महेश यांनी मात्र प्रहार केलाय आणि यावेळेस राम काळे चेंडूला रोखू शकणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि त्यानंतर आपण बघतोय
एक चौकार मात्र या ठिकाणी मिळतोय. डबल डिजिट मध्ये धावा बनवल्या गेल्या, इमिजिएट धावा बनवल्या जात आहेत. दहा धावा धावफलकावर. स्पर्धेनं रंग बदललेला आहे. रोमहर्षक स्पर्धा म्हणून नक्कीच या स्पर्धेकडे कायमस्वरूपी बघितलं जातं आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला पारदर्शकता बघायला मिळते. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर आयोजकांनी देखील सर्व खेळाडूंना या ठिकाणी सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. बघूया, प्रयत्न करतायत या ठिकाणी पुष्पक शिरदावाला आणि षटक या ठिकाणी संपल्या गेलेला आहे. धाव फलकावर 2 षटकानंतर 11 धावा. आघाडीची जोडी अजून उभी आहे, कारण आता जीवदान देखील नाजाला मिळालं आणि 13 धावा या ठिकाणी स्थिर स्तब्ध. षटक क्रमांक 3. प्रदीप उर्फ पॅडी यांना गोलंदाजी दिल्या गेले. ते थोडेसे रोमॅन्टिक नाव राहतात बघा. टोपण नाव, यांचं नाव पॅडी, माधव हजारे मॅडी. थोडस वेगळे नाव आपल्याला या ठिकाणी, टोपण नाव आपण ज्यांना म्हणतो ते मात्र बघायला मिळत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि यावेळेस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं समोर मारण्याचा प्रयत्न केला असता महेश यांनी तर थोडासा वेगळा रिझल्ट आला असता. डॉट चेंडू मात्र येणार आहे. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी पॅडी. हा या अगोदरच चर्चा झाली होती. पठाण आहेत त्या ठिकाणी, शाहिद पठाण. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळाली याही वेळेस. संत वाहते कृष्णामाई. शांत धावफलक पुढे चाललाय. 14 धावा धावफलकावर. मला वाटतं बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी. फलंदाज मात्र बाद झालेला आहे. त्यानंतर आपण सोन्या राऊत यांना बघतोय आणि सोन्या राऊत, मी यामागेही म्हणलो होतो, सोन्या राऊत यांनी जर 15 ते 20 धावा बनवल्या तर ते अर्धशतक 100% करतात. परंतु त्या अगोदर जर त्यांना बाद केलं गेलं तर मात्र बऱ्याच संघांना त्या ठिकाणी विजय मिळवताना थोडेसे प्रयत्न कमी करावे लागलेले. मागील सामन्यात देखील ते चित्र बघायला मिळालं. सोन्या राऊत स्वस्तात परतले आणि त्या ठिकाणी सम्राट सी संघ अगदी सुरुवातीलाच अडचणीत आला होता. गोलंदाजीमध्ये संघ नायक येत आहेत राम काळे.
प्रारंभ डॉट चेंडून होणार आहे. राऊंड द विकेट अँगल बनवलेला आहे. अनेक गोलंदाज जे राऊंड द विकेट गोलंदाजी करतात या ठिकाणी. यावेळेस लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फटका खेळलाय. शाहिद पठाण तैनात आहे. सामना शांत चाललेला आहे. एक धाव फलकावर आहे. चला बॅटीचा स्पर्श आहे. आज एक केस तालुक्यातील मोठ्या एसटी रक्षकाचा वाढदिवस देखील आहे. त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करू. त्यांना देखील शुभेच्छा दिल्या जातील. आता ज्यांचा वाढदिवस आहे मला वाटतं त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचल्या देखील. अजून त्यांनी इशारा दिला नाही. विजय राऊत सरांचा वाढदिवस आहे बघा आज. दिलदार व्यक्तिमत्व आणि कायम प्रसन्न असणारं व्यक्तिमत्व. षटकार येतोय या ठिकाणी. विजय सरांना प्रकट दिनाच्या अनंत शुभेच्छा संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं, केस तालुक्यातील सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धे व्यतिरिक्त राहिलेल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं विजय सरांना शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या. हलक्या हाताने खेळा. यावेळेस चेंडू सिंगल पूर्ण करतायत. धाव फलक एकने पुढे सरकेल. या ठिकाणी 22 धावा फलकावर आहेत. आज महावीर जयंती देखील आहे. त्यानिमित्त देखील सर्व भारतीयांना शुभेच्छा असतील. पुढचा चेंडू आहे. अफलातून चेंडू होता. कारण या चेंडूला रोखण्याचे प्रयत्न फलंदाजाने केले. चेंडू पासून दूर होते परंतु तितक्याच वेगात आपण या चेंडूला विजय राऊत सरांच्या ग्लोव्ज मध्ये जाताना बघितलं. डॉट आलेला आहे चेंडू. 22 धावा फलकावर 4 षटकांची समाप्ती. सम्राट सीसी यांच्या विरोधामध्ये अल कुरेश सीसी. 2 संघांची लढत. आज गोलंदाजीमध्ये बदल केला कारण आज शाहिद पठाण आपण बघितलं अगदी फर्स्ट स्पेल मध्ये आघाडीला उतरले होते. गोलंदाजी मार्कवर होते. त्यांच्या माध्यमामध्ये सुरुवात झाली. अनेक बदल होत गेले. आज विजय सरांना सुद्धा थोडस मागं ठेवलंय का आज सुट्टी काय माहिती, वाढदिवस आहे आज त्यांचा. असू शकते. जाऊया. राम काळे वेगवेगळे प्रयोग करतायत. सुका कोळी स्पीड किंग ज्यांना म्हणलं जातं, आयकॉन आहेत. मिस्टर वायसीएल सुरेख फटकायला. आणि नाही, सम्राट सीसी संघाचा आजचा दिवस खराब आहे. मला वाटतं हा लईच खराब. अगदी मुन्ना खान सरांनी देखील अनुमोदन दिलं. आणि या इथं सुद्धा एक चेंडू आडलाय बघा. अगदी हा आजचा दिवस संघाचा म्हणण्यापेक्षा मी अजय गालफाडे सरांचा म्हणेल. बघूया. महेश स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर सोन्या. चांगल्या लाईनवर गोलंदाजी करतायत. चांगला मारा करतायत. चला यावेळेस चेंडू मात्र सीमेरेषेपर्यंतचा प्रवास पूर्ण करतोय. त्याला अचानक गती मिळाली. 27 धावा आपण बघतोय धाव फलकावर. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर कायमस्वरूपी परिश्रम ज्यांनी घेतले ते 4 व्यक्तिमत्व आणि त्यांचा सर्व मित्र परिवार. अगदी बाळासाहेब मुळे, झैरुद्दीन हाफिज साहेब, मेजर संदीप, राम पाटील. तर हा अगदी धावा मिळणार नाही अगोदरच मी सांगितलं.
कारण तुम्ही त्या चेंडूला खेळण्याचे प्रयत्न केलेले नाहीये, तुम्ही त्या चेंडूला सोडून देणार होतात. त्यामुळे सुशील नरवडे आणि अमोल पाटील सर आहेत, तर साहजिक आहे ते धावा देणार नाही. बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. राम काळेत थ्रो बघा, आणि त्यामुळे यांना आयकॉन बनवलं जातं बघा. ही प्युरिटी आहे त्यांच्यामध्ये, प्युअर क्रिकेट खेळतात. 28 धावा फलकावर आहेत आणि षटक क्रमांक 5 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वेगवेगळ्या क्रमावर या ठिकाणी वापर केला. सुका कोळी यांनी देखील आतापर्यंत संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक्सप्रेस गोलंदाज आहे, खुल्या प्रवर्गामध्ये अनेक स्पर्धा खेळलेला हा गोलंदाज आहे, अनुभव मोठा आहे. आयकॉन विरुद्ध आयकॉन जे लढत होते त्यामध्ये आपण सोन्या राऊत यांचा संयम सुद्धा बघतोय, म्हणजे त्यांच्याकडं डिफेन्स सुद्धा आहे. अनेक चित्र या ठिकाणी आपण बघू शकता. 29 धावा फलकावर असणार आहे. गोलंदाज सज्ज आहे, संत चाललेला हा सामना. लिडिंग एज आहे. बड्डे बॉय चेंडू खाली आले, धडक झाली, झेल सुटला. मनोज सावंत मला वाटतं त्या ठिकाणी आले, त्यांनी मात्र चेंडूला रोखलं, म्हणजे जास्तीचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. आणि त्या ठिकाणी आपण डॉट चेंडू बघतोय. षटक क्रमांक 5 शेवटचा चेंडू आहे आणि 29 धावा फलकावर आहे. बघूया, फटका चांगला खेळ आहे बघा. सोन्या राऊत समोर खेचलेला फटका आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमेरेषेला जाऊन धडकलाय. चौकार आला. 33 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. राम काळे सज्ज आहे. सोन्या राऊत त्यांच्या विरोधामध्ये. ड्राईव्ह अँगल मध्ये आले, त्यानंतर स्वतःला वाकवलं बघा, बॅटीला पूर्णपणे चेंडूच्या मागे आणलं आणि हलक्या हातानं पुश केलं. या चेंडूला सिंगल घेत आहे. इनफिल्ड मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण. 34 धावा फलकावर. अगदी डोळ्यांना आनंद देणारी फलंदाजी आहे. महेश यांनी देखील चांगला फटका खेळलाय. अगदी चेंडूला समोर येऊन दिलेलं आहे, त्यानंतर हलक्या हातानं कट केलाय. पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये या चेंडूला रोखलं गेलंय. सिंगल मिळाली. धाव फलकावर 35 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेस पूर्ण गतीने टाकलेला चेंडू वाईड यॉर्कर. यावेळेस डॉट चेंडू आहे. नक्कीच एक चांगली गोलंदाजी मी म्हणेल राम काळे यांची. समोर चेंडू आला होता, आडव्या हाताने या चेंडूला उचललाय आणि मुन्ना, यावेळेस मुन्ना भाई गलती कर दी आपने. एकीकडे आमचे मुन्ना खान सर हे परफेक्ट कामकाज करतायत, तर दुसरीकडे आमचे मुन्नाबाई क्षेत्ररक्षण करतायत, ते मात्र खराब कामकाज करतायत. 41 धावा या ठिकाणी येत आहेत. षटकार आलेला आहे. माफ करा, चौकार आलेला आहे. क्षमस्व, चौकार आलेला आहे. पंचांचा इशारा चौकार आपण बघू शकता येतोय. 39 धावा फलकावर असणार आहे. फुलटॉस होता. बॅटीची कडा घेतलेली आहे. सिंगल आणि सिंगलच बघा, सिंगलच. षटक या ठिकाणी संपल्या गेलेलं आहे. सहा षटकाचा खेळ संपलेला आहे. 40 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. आणि पठाण सर, आज बघितलं तर सम्राट सीसीचं नशीब नव्हतं. बरेच चेंडू असे अडले, त्यामुळेच म्हटलं जातं की खेळ हा नशिबाचा असतो. जर डोक्याचाच असता तर अफाट बुद्धीचा मालक असणारा बिरबल सुद्धा राजा झाला असता.
कारण की इथे नशीब फार महत्वाचं आहे, नशीब बलवत्तर. 6 षटक संपलेले, 40 धावा धावफलकावर आहेत. आणि सुका आयकॉन टू आयकॉन हा समोरासमोर असणारा खेळ इथे बघायचा आहे. सुका टू सोन्या. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक चांगला चेंडू सुकाच्या मार्फत बघायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. 40 धावा. तसं बघितलं गेलं तर सम्राट सिटी खेळत असताना 40 धावांपैकी 35 ते 36 धावा या वैयक्तिक सोन्याच्या असतात आणि षटक सुद्धा 2 किंवा 3च झालेले असतात. परंतु इथे 6 षटक संपलेले आहेत. आज थोडा संथ गतीने सामना चालू आहे. सोन्या आज शांत का आहे? यावेळेस पुल केला आहे आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार येतोय. खासदार चषकचा हा दमदार षटकार. नक्कीच आमचे मेजर म्हटले की सोन्या शांत का आहे, आणि लगेच सोन्याने ऐकलं, शांतता लगेच भंग केली, षटकार खेचला. 6 धावेने धावसंख्या आता हालचाल करते, कारण की चेंडू 10 शिल्लक असणार आहे. 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या जमवण्याचा प्रयत्न नक्कीच सम्राट संघाचा असेल. क्रिकेट मध्ये 2च भाग असतात, एक जिंकणे किंवा हारणे. आपण जरी या स्पर्धेतून बाहेर गेला असला तरी एक चांगलं प्रदर्शन नक्कीच आपल्याकडून झालेलं आहे. ती कामगिरी आपली उल्लेखनीय आहे. यावेळेस पुन्हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलाय. सुरेख फटका सोन्याचा. चेंडू आला तसाच बाउंड्रीच्या दिशेने टोलावून दिला. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 50 धावा. नक्कीच आमच्या शेरखान पठाणनी म्हटलं की सोन्याचा सुनेरी फटका, सुनेरी चौका. 4 धावा इथे मिळत आहेत. 50 धावा अर्धशतक धाव फलकावर बघायला मिळत आहे सम्राट सीसीचं. आणि 9 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. सोन्या जर फुलटॉस चेंडू टोलला मिड विकेटच्या दिशेने, काऊ कॉर्नर, 1 बाउन्स चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार येतोय चौकार. सोन्या जर येथे 50 धावा पूर्ण करतायत तर नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक हे मेजर संदीप यांच्याकडून आलेलं आहे. आणि जर 60च्या वर धावा जर केल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर एक सुरेख पारितोषिक आहे. 33 धावेवर सोन्या फलंदाजी करतोय, म्हणजे अजून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि 26 धावा जर जमावल्या तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकाची इथे लयलूट केली जाते. आणि 8-26 हे करू शकतो बरं का सोन्या, कारण की 60-25 केलेले आहेत. हॅलो, यावेळेस नो लुक शॉट. काय सुपर फटका होता मित्रांनो. नक्कीच या शॉटवर सोन्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. सुरेख फटका. 6 धावा मिळाल्या. त्या या धावेवर सोन्या जाऊन पोहोचलाय 39 धावसंख्येवर. 21 धावा अजूनही करायच्या आहेत. 7 चेंडू आणि 21 धावा. सोन्याला असं समीकरण आवडतं. सोन्याला चॅलेंजेस आवडतात. ओहो, यावेळेस जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू उजव्या ष्टीपासून फारच स्वैर. येथे मात्र वाईड दिला गेलाय. रिव्ह्यू इथे घेतलाय गोलंदाजाने, कारण की इथे चेंडू त्यांच्या बघण्यानुसार वाईड नसेल, परंतु पंचांच्या नजरेत तो वाईड होता. शफल झालेला आहे, परंतु नक्की शफल झाल्यानंतर 2 लाईन असतात. दुसऱ्या लाईनचा चेंडू हा वाईडच असतो. दुसऱ्या लाईनच्या बाहेर आहे म्हणजे वाईड असणार. वाईड चेंडू येतोय आणि रिव्ह्यू इथे गमावला गोलंदाजाने. वाईड आल्यानंतर पुन्हा एक चेंडू टाकावा लागेल. 60 चेंडू 20 धावा. 21 माफ करा, कारण की एक्स्ट्रा धावे गोलंदाजाच्या खात्यात जात नाही. उलटा चेंडू येते, चेंडू हवेत, कॅच. मी म्हटलं होतं आज बॅटल राम आणि सोन्याच्या समोर असणार आहे. आणि बघितलं, रामने गोलंदाजीमध्ये प्रयत्न केला सोन्याला बाद करण्याचा, परंतु इथे चल टिपून येथे मात्र सोन्याला बाद करण्यात यश मिळवलंय राम आणि सुका या दोन्ही गोलंदाजांनी. इथे मात्र मला वाटतं वाईडचा रिव्ह्यू घेतलं जरी ते सक्सेस ठरलं नसलं तरी पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. 39 धावा केलाय, तर नक्कीच सोन्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुरेख फलंदाजी या पूर्ण स्पर्धेत राहिलेली आहे. शेवटचा सामना आज खेळत असताना संघ डिस्क्वालिफाय झालेला आहे, परंतु सोन्या 39 धावेवर 12 माघारी परततोय. उल्लेखनीय कामगिरी नक्कीच
चांगल्या प्रकारचा फलंदाज सोन्या आहे आणि आजचा जो नो लुक शॉट होता नक्कीच तो तर एक जाता जाता दिलेला सगळ्यांना एक सदिच्छा भेट किंवा जाता जाता दिलेलं एक बक्षीस किंवा एक गिफ्ट शॉट ऑफ द डे म्हणतात, शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काही हरकत नाही, कारण की येणाऱ्या हुकलेला व्हिडिओ बनला तर त्याला मग कॉमेंट्री पण तशी पाहिजे, लाईन सापडा बॉलाची. 62 धावा 2 गडीच्या मोबदल्यात 7.2 षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 4 या इनिंगचे आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे शाहिद पठाण. शाहिदची गोलंदाजी शाहिद आफ्रिदी सारखीच आहे आणि नावही शाहिद आहे. आणि शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा गोलंदाज, त्याचं नाव बघितलं गेलं तर एक जमात आहे आफ्रिदी म्हणून त्याला शाहिद आफ्रिदी म्हटलं जातं. तसा तो आडनावाने बघितलं तर पठाणच आहे, शाहिद आफ्रिदी पठाण असं त्याचं पूर्ण नाव आहे. म्हणजे शाहिद पठाण पूर्ण नाव सारखं, गोलंदाजी सारखी, खेळ पण तसाच आहे शाहिदचा. यावेळेस सुरेख फटका स्वतःच्याच फॉलो थ्रू फील्ड करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय परंतु पहिल्या वेळेस फुटबॉल अडला, दुसऱ्या वेळेस नाही अडू शकला. 2दा फुटबॉल खेळला, तिसऱ्यांदा मात्र फुटबॉल चेंडू अडू शकला नाही. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार येतो चौकार. पहिल्या वेळेस अटेम्प्ट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, कारण की गोलंदाजाला अवघड असतं, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अडवला होता. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रामचं सुका होतं मला वाटतं, नाही रामच होतं बरोबर, परंतु तिसऱ्यांदा मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडू अडवत होता राहिले. आमचं कॅमेरामॅनचं कॅमेऱ्यावर पण सुरेख आहे बरं का, प्रत्येक चेंडू टिपला जातोय. येथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला हे कळल्यानंतर परत चेंडूचा फॉलो केलं गेलं. चेंडूला फॉलो करणं फार गरजेचं असं क्रिकेटमध्ये, युट्यूब लाईव्ह करत असताना. थँक्यू कॅमेरामॅन. सुरेख कॅमेरा वर्क. फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र 1 बाउन्स चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. नक्कीच सुरेख फटका होता. या फटक्यावर 4 धावा फलंदाजाला मिळणार आहेत आणि या 4 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचणार आहे ती 70 धावा. म्हणजे 8 षटकाचा खेळ संपला आहे आणि 70 धावा पूर्ण झाल्या आहेत. तर 71 धावेचं लक्ष असणार आहे आणि 71 धावा जमावण्यासाठी कशा प्रकारची फलंदाजी अल कुरेश संघामार्फत केली जाते बघावं लागेल. अल कुरेश संघ या स्पर्धेत अजून टिकून आहे. हा सामना जिंकला तर त्यांच्या पॉइंट टेबल मध्ये ते मजबूत स्थितीमध्ये पोहोचणार आहेत आणि नक्कीच आपल्या ग्रुप स्टेज मधून त्यांना हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. टॉप ऑफ द टेबल राहायचं असेल तर येणारे दोन्ही सामने त्यांना जिंकून या स्पर्धेमध्ये टॉप ऑफ द टेबल सुद्धा राहता येईल. पण बघूया येणाऱ्या 8 षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी आणि पुढच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची रणनीती करणार आणि या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे टिकून राहणार, येणारा काळवेळ सांगेल. पुढच्या 8 षटकासाठी कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी होईल, काय काय या इनिंग मध्ये घडेल, यासाठी कॉमेंटेटर शेरखान भाई पठाण यांना आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद खान सर. आणि हजार चषकाच्या या
नेत्रदीप स्पर्धेमध्ये सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. अगदी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोच झाली. डाव्या हाताचे मनोज सावंत आपण बघू शकता नेहमीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल झाले आणि यावेळेस त्यांचे संघ सहकारी राम काळे, संघ नायक, संघाचा नेता ज्यांना म्हणलं जातं, ते मात्र स्ट्राईक एंडवर आहे. गोलंदाजी कोणाला देणार हा प्रश्न मात्र अजून गुलदस्त्यामध्ये उत्तर. 71 धावा बनवायच्या आहेत, 70 धावा बनवल्या. सोन्या राऊत यांनी चांगली फलंदाजी केली. अर्थात त्यांची फलंदाजी थोडीशी उशिरा चालू झाली आणि उशिरा चालू झाल्यानंतर मला वाटतं थोडस लवकर देखील संपली. अतिशय सुंदर आयोजन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं पडद्यामागे देखील अनेक मान्यवर आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी काम करतायत. तुषार सत्वधर या ठिकाणी गुणलेखन करतायत. फिरोज अन्सारी देखील या ठिकाणी गुणलेखन करताना आपल्याला अनेक वेळा बघायला मिळाले. त्याचप्रमाणे या ठिकाणी मैदानाच्या बाहेरील भरपूर हालचाली विकास लांडगे अर्थात भुजंग यांच्या माध्यमामध्ये देखील अनेक कामं केली गेली. त्याचप्रमाणे आमचे मित्र अमर मुळे हे देखील या स्पर्धेसाठी परिश्रम घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या संपूर्ण मैदानामध्ये सुंदर शामियाने ज्यांनी उभे केले, आदरणीय रामजी मोरे यांचे देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू बिटवीन द गॅप खेळला, इनफिल्डला क्लिअर केलं आणि राम काळे यांचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पहिला चौकार या ठिकाणी आलेला आहे. आकाश सक्राते, नवीन चेंडू, नवीन जबाबदारी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण बघू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, सिंगल मिळेल यावेळेस आणि एकेरीच्या आधारावर धावफलक पुढे जाईल. 9 धावा. अगदी सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी स्पर्धा आहे, कारण या स्पर्धेचं चातकाप्रमाणे वाट बघितली जाते. अनेक खेळाडू आहे जे वाईसेलची वाट बघत असतात. इनफिल्डला क्लिअर केला, चौकार असेल. 1 बाउंड जातोय चेंडू सीमारेषा पार. तर मित्रांनो, ही स्पर्धा आगळी वेगळी स्पर्धा आहे. केस तालुक्याच्या क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारी ही स्पर्धा आहे. अगदी वायसेलच्या माध्यमाचा जर विचार केला तर दुसरा पर्व आपण या ठिकाणी बघतोय आणि या दुसऱ्या पर्वामध्ये जर बघितलं तर अनेक खेळाडू आपण बघितले खेळताना. जाऊ मैदानात. आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं चेंडू बॅटला ब्रश करतोय आणि जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. माफ करा, लॉंग लेगच्या दिशेनं जाईल. चौकार येतोय कारण डाव्या हाताचा फलंदाज आहे. त्या ठिकाणी येतोय 17 धावा. तर मित्रांनो, अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले. वायसीएलने अनेक खेळाडूंना जिवंत केलं, काही नवीन खेळाडूंना सुद्धा व्यासपीठ मिळालं. हे 2025चं वैशिष्ट्य ठरलं बघा. नवीन सितारे या मैदानावर चमकले आणि येणाऱ्या काळामध्ये 2026 मध्ये तिसरं पर्व सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. उजव्या इष्टीच्या बाहेर आडव्या हातानं मनोज सावंत यांचा बहरदार फटका, षटकार. आणि आपण कायम बघितलेलं आहे ज्या ज्या वेळेस
YCLचं आयोजन केलं गेलं तर नवीन काहीतरी खेळाडूंना देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा तुम्हाला बरंच काही मिळेल. एक अगदी वेगळं पर्व YCLचा अर्थात खासदार चषकाचं या ठिकाणी पार केलं जाईल. परंतु आयोजकांच्या सूचनेनुसार त्या पर्वामध्ये काही खेळाडूंना संधी मिळणार नाहीये आणि ती जाणीवपूर्वक दिली जाणार नाहीये. एक वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. त्या पर्वामध्ये एक वेगळं चित्र त्या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळेल. काही लिमिटेशन राहतील, काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल आणि काही खेळाडूंना नक्कीच त्या ठिकाणी मात्र संधी मिळणार नाहीये. आणि नक्कीच मी आतापर्यंत ज्या YCL स्पर्धेचं विश्लेषण केलं, अगदी स्पष्ट भाषेत सांगितलं तर तिसऱ्या पर्वामध्ये काही खेळाडूंवर बंदी लादण्यात येणार आहे, बॅन केले जाणार आहे. अर्थात ती नावं गुलदस्त्यामध्ये आहे, कारण ती नावं आयोजक कमिटीकडे आहे. समांतर आता झाली पंचांची. अवांतरची घोषणा आहे. वाईड कॉल जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण जातोय मैदानात. 33 धावा धावपळकावर. तर षटक क्रमांक 2 उडवलं यावेळेस चेंडूला मनोज सावंत. तो जुना मनोज सावंत बघायला मिळतोय बघा. जुना म्हणजे मागच्या YCLचा. थोडस क्रिस गेलचं रूप धारण केलंय. आक्रमक फटकेबाजी बघायला मिळते. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे शॉट सिलेक्शन आणि प्लेसमेंट याचं कॉम्बिनेशन या फटकेबाजीत आपल्याला बघायला मिळणार आहे. या दरम्यान समालोचनासाठी केस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अकबरभाई इनामदार यांच्या वतीनं माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलं. साहेब आभारी आहोत. चला, या गर्दीत कुणीतरी कदर केली आणि अकबरभाई इनामदार यांचं मी मनस्वी आभार मानतो आणि साहेबांचं स्वागत देखील करतो. या ठिकाणी सिंगल मिळाली. 40 धावा धावपळकावर 71 धावांचा पाठलाग आहे. एक म्हण असते बघा मराठीमध्ये, पुढच्याला ठेस मागचा सावधान. आता सम्राट CC संघाने 68 धावांची ठेस खाल्ली, परंतु अल्कुरेज संघ मात्र सावधान झालं. त्यांनी सुरुवात चांगली केलेली आहे. 71 धावा त्यांना करायच्या आहे. यावेळेस मात्र प्रॉपर डिफेन्स सन्मान दिला गेला. मॅडी अर्थात माधव हजारे यांच्या माध्यमामध्ये इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. धावफलक स्थिर. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. नाही, मला वाटतं सिंगल पूर्ण करतायत आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार नाही. दुसऱ्या धावेला निघालेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील. यानंतर आपल्याला मनोज सावंत स्ट्राईक वर बघायला मिळतील. मनोज सावंत यांच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर सावंत बंधू आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. म्हणजे एक बक्षीस दाते त्यांना म्हणलं तर वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाहीये. यावेळेस आपण बघतोय षटक संपलं. 2 षटकानंतर तब्बल 42 धावा, म्हणजे 12 चेंडूंमध्ये 42 धावा बनवलेल्या. गोलंदाजी माध्यमामध्ये अविनाश घोले आलेले. चेंडू चांगला आहे अविनाश घोले यांचा. बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलंय. गुड लेंथवर चेंडू टाकला आणि चांगल्या उंचीवर आपण बघतोय. यावेळेस अजय गालभाडे सर ग्लोव्ज घातलेत. स्वतः एसटी रक्षक आहे. त्यांचं कलेक्शन चांगलं बघायला मिळालं. चेंडू मात्र डॉट असणार आहे. सावंत साहेब स्ट्राईकवर. उजव्या एसटीच्या बाहेर अँगल मध्ये येऊ दिलेलं नाही. क्वाड बिहाइंडचा अपील आहे आणि स्पोर्टमॅन स्पिरिट देखील आहे. कारण जास्त काही अपील झाली नाही बघा त्या ठिकाणी. फक्त अजय सरांनी पंचांकडे हात केला, परंतु त्या अगोदर मनोज सावंत मंडपाच्या दिशेने निघाले होते. या गोष्टी महत्वाच्या बघा. आपण क्रिकेट खेळतो बघा. मी बऱ्याच मैदानांवर या गोष्टीचा उल्लेख केलाय. कारण मैदान
हे क्रिकेटचं जरी असलं परंतु या मैदानाला पावित्र्य राहतं बघा. जितका पावित्र्य एका मंदिराला आहे, एका मशिदीला आहे, एका चर्चला आहे, एका गुरुद्वाऱ्याला आहे आणि जे तीर्थस्थळ आहे तितकं पावित्र्य आपण या मैदानाला देतो बघा. आणि या मैदानाला प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. टाळ्या वाजल्यात बघा त्यांच्या प्रामाणिकपणासाठी. त्यांचं भरगतचं स्वागत केलंय. मनोज सावंत मात्र परतलेलं आहे. तर या मैदानाचं पावित्र्य ठेवणं गरजेचं आहे बघा. सुका कोळी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मनगटाचा वापर केला बघा, परंतु लिडिंग एज आलाय. चेंडू पूर्णतः बॅटीवर येत नाहीये. सिंगल पूर्ण करतील. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मॅडियत माधव यांच्या माध्यमामध्ये चेंडू परतवला गेलाय. 43 धावा धावफलकावर असणार आहे. आणि आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंनी या मैदानाचं पावित्र्य राखलेलं आहे आणि अनेक खेळी आपण बघितल्या, अर्धशतकं बघितली. वेगळ्या पद्धतीने फटका खेळा, क्लास दाखवला बघा या ठिकाणी राम काळे यांनी. त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल. सुकाकुळे त्यांना फलंदाजीमध्ये जास्त ओळखलं जात नाही बघा, कारण त्यांची ओळख गोलंदाजी आहे, त्यांची ताकद आहे. रफ्तार का राजा त्यांना म्हणलं जातं. शफल लाईनवर आले, चेंडू खराब आहे. अद्याप खान साहेबांनी जे सांगितलं सेकंड शफल लाईन कंपल्सरी वाईड असते, परंतु त्याही पेक्षा हा चेंडू जास्त वाईड आहे. मोठा वाईड आला. 1 धाव मिळाली. 45 धावा धावफलकावर आहे. या मैदानाचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे बघा. जर तुम्ही क्रिकेटला प्रामाणिक नाहीये, क्रिकेट पूर्ण आयुष्यात तुम्हाला काहीच देणार नाहीये. कारण भक्तीमध्ये शक्ती असते. तर क्रिकेटवर तुम्ही भक्ती करा, क्रिकेट तुम्हाला शक्ती देणार आहे. जाऊया मैदानाच्या आत. या ठिकाणी 45 धावा झालेल्या धावफलकावर. या षटकामध्ये मात्र थोडस चांगलं कामकाज गोलंदाजाचं बघायला मिळालं. स्ट्रेट टू द फील्डर फटका. त्या ठिकाणी महेश असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळणार नाहीये. आणि या निर्धाव चेंडूसह आपण बघू शकता षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली. या ठिकाणी धावा होत आहेत 45 आणि येणाऱ्या काळामध्ये 30 चेंडू 26 धावा. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला सरासरी उंचवण्याची देखील संधी असणार आहे. जर तुम्ही थोड्याशा वेगात धावा बनवल्या तर नक्कीच तुमच्या विजयाच्या सरासरीमध्ये तो फरक बघायला मिळेल. कारण पॉइंट टेबलवर आता बऱ्याच गोष्टी घडत आहेत, चढ उतार होत आहेत, स्पर्धा पुढे चाललेली आहे. $49 धावा धावफलकावर आहेत बघा. विजयाच्या उंबरठ्यावर मी म्हणेल. कारण एकच फलंदाज आतापर्यंत खर्च झाला आणि जो फलंदाज खर्च झाला त्यांचं नाव मनोज सावंत होतं. ते बाहेर जात असताना देखील त्यांनी भरपूर मदत केली धावफलकाला. आणि त्यानंतर जर बघितलं तर आपली स्ट्रेंथ वापरले अल्कुरेस संघानं. दोन्ही बॅटर जर बघितले तर आयकॉन आहेत ते मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना थोडासा एकतर्फी वाटला बघा सुरुवातीपासूनच. कारण या ठिकाणी अल्कुरेस संघाचं वर्चस्व सुरुवातीपासून आपल्याला अधिक बघायला मिळालं. आणि विजयाच्या दिशेने देखील जात असताना विशेष काही करावं लागलं नाही. फलंदाजांनी सुरुवात चांगली दिली आणि संघ सहकारी घाबरलेत कारण पॅनल्टी आहे. नक्कीच या नियमाचं पालन मात्र कठोरपणे केलं गेलं. हो हो हो, बैठक फटका आलाय सुकाकुळे. आता या अगोदर मी सांगितलं त्यांना फलंदाजीसाठी ओळखलं जात नाही, परंतु सुका पाटील ज्या प्रकारे फलंदाजी करतात, आता प्रेक्षक म्हणतील समालोचकाला जास्त माहिती नसेल म्हणे, परंतु मी सुका पाटील यांना अनेक मैदानांवर बघितलेलं आहे. चला फटका खास आला आज सोन्या राऊत यांचा देखील तो प्रेक्षणीय फटका था. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे, बाइंड स्ट्रोक अगदी. आणि त्यानंतर सुका पाटील यांचा देखील एक ब्रँडेड फटका. स्कूप करतायत, नाही होणार. चेंडून चाकवा दिलाय, यष्टी रक्षकापर्यंत हा चेंडू गेलाय.
सुपला. हा, आणि गोलंदाजाने जर सुका पाटलांना आउट केलं, 500 रुपयांचं पारितोषिक आहे बघा मेजर संदीप यांच्या वतीनं. हे बक्षीस का लावले जातात हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. स्विच हिट केलाय, सुपर हिट केलाय, आणि साखरेपेक्षा गोड हा स्वीट हिट आहे. षटकार आलेला आहे, बक्षीस चालू राहील या षटकामध्ये. 7 रन, 24 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. हा, चला, याच गोलंदाजासाठी संधी होती ती. बऱ्याच तरुण खेळाडूंना देखील मेजर संदीप यांनी पारितोषिकाच्या माध्यमामध्ये प्रोत्साहित केलं. त्यातील हा एक गोलंदाज आहे बघा. परंतु आता ते षटक संपलंय, आणि नक्कीच या ठिकाणी आयोजकांनी पूर्ण पारदर्शक आणि एक प्रामाणिक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अर्थात YCL म्हणजे एक पारदर्शक स्पर्धा, त्यामुळे खासदार चषकाला कायम आपण अभिमानाचा चषक, सन्मानाचा चषक म्हणत असतो. बघूया, पुढे सरसावले, बॅक टू द बॉलर, कडक फटका. आणि या ठिकाणी मला वाटतं आमचे गुणलेखक तुषार सत्वधर यांचे चरण स्पर्श करण्यासाठी चेंडू आला होता, मान वंदना दिली. राम काळे यांना जर बाद केलं तर 101 रुपयांचा पारितोषिक आहे गोलंदाजासाठी. मेजर संदीप सरांच्या वतीने पारितोषिक आलाय. औपचारिकता आपण पूर्ण करतोय. आमंत्रण. राम काळे थोडासा भामटा फलंदाज आहे बघा, जास्त शफल लाईनवर आले, गोलंदाजाला सांगितलं चला मागून हमला करा. त्या ठिकाणी गोलंदाजाला प्रयत्न केले, जागा मिळाली, चौकार. सामना संपला. मॅन ऑफ द मॅच साठी जातोय आपण. सुका कोळी मॅन ऑफ द मॅच यायचंय. सुका भाऊ त्या ठिकाणी या 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 पवार भाई या पुढे. या सामन्यासाठी खास महिला गटातून पवार मॅडम आलेले आहेत. पवार मॅडम आणि या ठिकाणी सर्व मुले. सुका पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. जो बच्चे आहे वा, कारण मुलांसाठी एक स्कीम सुद्धा आहे. आपण शनिवारी या ठिकाणी नाव नोंदणी करणार आहोत. 18 वर्षाच्या आतील सर्व मुलांची नाव नोंदणी, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन यायचा आहे. चलो चलो खडे हो जाओ आप सब. चला. दीदी धरते. ये भाई पवार भाई. हा, ही पहिली महिला आहे बरं का YCL मध्ये जिने पारितोषिकाचं वितरण केलंय. या सुद्धा आठवणी ताज्या राहतील. अभिनंदन सुकाकुळे आणि अभिनंदन अलकुरेस सीसी. आणि त्यांनी आपली जर्सी हँडओव्हर केली विशाल यांना. चला, दातृत्व दाखवलंय. अभिनंदन. विजय संघाचा पराभूत संघाला येणाऱ्या काळाच्या शुभेच्छा.